सूर्यकांत धुळे यांना विनंती राहील की आपल्या शुभास्ते आपण एकनाथजी मराडे साहेबांना आपण सन्मानित करायचे. भाऊशेठ राऊत यांना सुद्धा विनंती राहील आपण सुद्धा यायचे. आपल्या शुभास्ते काही विशेष सन्मान आपण करणार आहोत. यानंतरचे सत्कार मूर्ती असेल कृष्णाजी धुमाळ युवा सेना अंबरनाथ तालुका प्रमुख ग्रामीण विभाग कृष्णाजी धुमाळ साहेबांना विनंती राहील की आपण पुढे आपलाही सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण या ठिकाणी करणार आहोत. भाऊशेठ राऊत यांच्या शुभास्ते आपण कृष्णाजी धुमाळ साहेबांचा ठिकाणी सन्मान होतोय. बानकुली गावचे समाजसेवक सन्माननीय सूर्यकांतजी बैकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. विनंती राहील सदानंद धुळे यांना की आपल्या शुभास्ते आपण सूर्यकांत दादा बैकर यांना ठिकाणी आपण सन्मानित करायचं आहे. मागच्या दिशेने जाऊन माश देखील अत्यंत महत्त्वाची आहे आणि साहिल लोंगले या ठिकाणी आलेले आहे. साहिल आपण आपला विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार हरीशजी धुळे यांना विनंती राहील की आपल्या शुभास्ते आपण साहिल लोंगले या खेळाडूचा सन्मान करायचा. हो भन्नाट वेग अगदी आपण पाहतो वेगाने प्रभावित करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जय जलेश्वर वाडेकर हरीश दादा धुळे यांना विनंती आपण साहिल लोंगले यांना सन्मानित करायचे. खऱ्या अर्थाने जय जलेश्वर वाडेकर संघ म्हटलं तर फिरकीचं माहेर करे परंतु पहिले षटक इतकं वेगवान या ठिकाणी हाताळलं जात आहे. फुलटॉस बॉल लोअर फुलटॉस होता ऑन साईडला कन्वर्ट केलाय. मिड विकेटला बॉल चालला डीपमध्ये तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलवरती समाधान सुद्धा या ठिकाणी व्यक्त करावं लागणार आहे. धावत संख्या धावफलकावरती 3 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना काही मान्यवरांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. परंतु आता त्या अगोदर जातो आपण मॅचच्या दिशेने. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून राहुलजी चव्हाण यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाका आपण पाहिला. बॉल सीमा पार हा षटकार आणि धावफलक 9 या आकड्यावरती तुम्हाला पार. षटकार डोकला धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल फलकावरती 9 या आकड्यावरती आता स्थिरावलंय. 5 ओव्हरची मॅच आहे. टॉस जिंकत असताना निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा टीम श्री गणेश कासगाव या संघाने. आणि आता आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये बॅटर आउट झालाय परंतु तर देखील मैदानावरती नवीन खेळाडू तुम्हाला पार मिळेल. जितू मिताली 11 श्री गणेश कासगाव हा संघ मैदानावरती खेळतोय. डॉट बॉल. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज तुम्ही पाहिला जो मात्र प्रणित याने मात्र भरपूर चांगली गोलंदाजी केली. पहिला विकेट गेली आहे माफी असावी. कासगाव विरोधात तुम्ही पाहताय वाडेकर या दोन टीमच्या दरबार ही मॅच आता मैदानावरती रंगत असताना एका बाजूला आपण पाहतोय समर्थ एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर तर त्यांच्या विरोधात तुम्हाला पार मिळेल. संघ मैदानावरती खेळतोय मिताली 11 श्री गणेश कासगाव. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगत असताना टॉस जिंकत असताना निर्णय घेतला टीम कासगाव संघाने बॅटिंग करण्याचा. आणि आता आपण पाहतो आतापर्यंत पहिल्या षटकाच्या अंती धावफलक तुम्हाला पार मिळेल. स्कोर कार्डवरती 10 बा फक्त 9 धावफलकावरती जोडली गेली आहे. नवीन बॅटर मैदानावरती संघाचा संघनायक संदेश आता मैदानावरती दाखल झाला. या मॅचमध्ये इथून संदेशला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण फिरकीचं आक्रमण आपण नेहमीच पाहिले टीम वाडेकर संघाच्या बाजूतून. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजी दुसऱ्या डावामध्ये देखील तुम्हाला भन्नाट वेग पार बेल कारण कासगाव एक्सप्रेस करण लहाने देखील या मॅचमध्ये तुम्हाला खेळताना दिसणार. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झाला. 9 धावा फलकावरती जोडले गेल्या. 2 फलंदाज आतापर्यंत आउट झालेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कपिल हा खेळाडू तुम्हाला पार बेल. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला खेचण्याचा प्रयत्न फर्स्टला क्षेत्ररक्षक उपस्थित घरपोच सेवा तुम्हाला पार मिळेल. अजून एक धक्का लागतोय बॅटिंग करत असताना टीम कासगाव संघाला. फलंदाज जितू बॅक टू द पवेलियन.
खेळाडू मैदानावरती आता दाखल होतोय सौरभ. हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या बॅचमध्ये इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण पत्त्याचा बंगला जसा कोसळतो तसा आता कासगाव टीमचा डाव देखील कोसळत असताना एकामागे एक आपण पाहतोय जबरजबळ 3 धक्के लागलेत. मिताली 11 श्री गणेश कासगाव हा संघ मैदानावरती खेळतोय. चांगली बॅटिंग इथून करावी लागेल या बॅचमध्ये, कारण धावफलक पूर्णपणे स्थिरावलं या बॅचमध्ये. वाडेकर संघ मैदानावरती खेळतोय, जो कल्याण विभागातून संघ या मॅचमध्ये खेळण्यासाठी दाखल झाला. आजच्या दिवसातील रेग्युलर गटातील दुसरी मॅच आपण एन्जॉय करतोय. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती आहे. ऑन साइडला खेळलाय, पहिला बॉल टर्न केलाय, बॉल चाललाय डीप अकॉर्ड स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर, ते धमाका सिक्सर. फलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 15 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात या बॅचमध्ये. यावेळेला देखील जागेवर खेळायचा प्रयत्न होता, कोणत्याही प्रकारचा फुटवर्क नव्हता, त्यामुळेच की काय पदायला इथे नव्हतं, त्यामुळेच की काय इथे मात्र डॉटबॉलची समाप्ती होत असताना एक षटकार जरूर आलाय. सौरभच्या बॅटमधून आल्या पहिल्या बॉलवरती त्याने षटकार ठोकला. या बॅचमध्ये इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय. 2 ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय धावफलक 15 एकड्यावरती पुढे पुढे थांबलोय. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. कपिल गोरदाची बारवरती दाखल झालाय. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना या बॅचमध्ये इथून चांगली गोलंदाजी कपिलने देखील केली आहे, कारण पहिल्या षटकाच्या अंती फक्त 9 धावा होत्या, परंतु आता या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर आता परत 15 एकड्यावरती धावफलक पूर्णपणे थांबलाय. ऑन साईडला हा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित, झेल स्वीकारत असताना अजून एक धक्का लागेल टीम श्री गणेश मिताली 11 कासगाव संघाला. सौरभ बॅक टू द पॅव्हिलियन. उमेश सिंग साहेबांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. नवीन बॅटर मैदानावरती आता दाखल होतोय नितेश लहाने. हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल, जो मात्र स्टॅकिंगवरती आता दाखल झाला. धावफलक 15 एकड्यावरती पूर्णपणे थांबलाय. गुरुदा सज्ज होते कपिल. या वेळेला देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. पंच वळतायत, इशारा काय करते पाहावं लागेल. डॉट बॉलची सावधी होत असताना 2 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अंती 9 धावा जरूर बनल्या होत्या, परंतु आता या षटकामध्ये कमबॅक करायचा प्रयत्न त्याने केला. गोलंदाज कपिलनं धावा खर्च केला फक्त आणि फक्त 6, त्यामुळे धावफलक 15 याकडेवरती आता स्थिरावलं. या बॅचमध्ये मी म्हणेन कुठेतरी पिछाडीवरती पडलाय संघ बॅटिंग करत असताना टीम कासगाव. टॉस जिंकत असताना मी म्हणेन बॅटिंग करण्याचा निर्णय चुकला की काय, परंतु जेव्हा जेव्हा कासगाव संघ खेळत असतो ना त्यावेळेस बॅटिंग करायचा निर्णय ते नेहमीच घेत असतात, आणि आज देखील तोच निर्णय त्यांनी इथे घेतला या मॅचमध्ये. त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल पूर्णपणे स्थिरावलाय. 2 ओव्हरच्या अंती 15 धाबा इथे मात्र बनल्यात, परंतु अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. अजूनही जिंकण्याकरिता आपण पाहतोय धाबा चांगल्या बनवाव्या लागतील, कारण 5 ओव्हरची बॅच आहे. त्यामुळे इथून जर चांगलं टार्गेट सेट झालं तर दुसऱ्या डावामध्ये देखील मजा येईल, यात शंकाच नाही आहे. तर दोन्ही संघ आपण पाहतोय, दोन्ही संघाचा गोलंदाजी हत्यार, कारण कासगाव संघाकडे देखील बॉलिंग लाईन भरपूर चांगली आहे, कारण लहानेसारखा गोलंदाज, त्यानंतर राज भोईरसारखा एक मलिंगा स्टाईलचा गोलंदाज तुम्हाला जरूर कासगाव टीममध्ये देखील पाहायला मिळेल. त्यामुळे कमीत कमी 50 ते 55 धाबा इथून बनवावा लागतील टीम कासगाव संघाला देखील. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न नाही जमलं. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. लाईन थोडीशी खराब होती, एच पंचांनी सांगितलंय. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव त्याने बहाल केली आणि धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 16 एकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर 15 एकड्यावरती पूर्णपणे धावफलक थांबलं होतं, ग्रहण लागलं होतं,
त्यानंतर आता एक सिंगल धाव येते ती देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती धाबा 16 तुम्हाला पार पाडतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटक क्रमांक 3 गोलंदाज अतुल आलाय गोलंदाजी बार्कवरती. गोलंदाजी करण्यासाठी जो दाखल झाला या मॅचमध्ये 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 2 गोलंदाज इथे मात्र एक गोलंदाज 2 ओव्हर टाकू शकतो. गोलंदाज सज्ज होतो. इथे फटका चांगला आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला घेतला. विकेट क्षेत्ररक्षक बेकार पोहोचतोय. प्रणित होते. प्रणित पाटील होते. बॉल एकदम फेक करतील दरम्यान 2 धाबा इथे देखील जोडल्या जातील आणि आता त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 18 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. या स्पर्धेचे सहआयोजक प्रतीक कडक यांच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना जे मात्र इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. बॅटची गडा घेतली. फायनलच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता. त्याने एक चांगला झेल तिथे टिपलाय आणि अखेर बॅटरला इथून मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. खरतर खतोरे साहेब अप्पा यांनी देखील या स्पर्धेला भेट दिली. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय KL करण लहाने. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. फर्स्टला गोलंदाज हसला आणि बॅटर आता रुसला कारण त्याला पहिल्या बॉलवरती भोपळाही न फोडता परतावं लागतंय माघारी. फलंदाज बाद. खेळ प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय आतापर्यंत जबरदबड 3 चेंडूचा खेळ संपट झालाय आणि धावफलकावरती धावा तुम्हाला पार भेटतील. 19 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. एकामागे एक बॅटर आउट होत गेलेत आणि 6व्या आणि 8व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानावरती उभा. लेग बायच्या स्वरूपात एक चिकी सिंगल इथे एकपटी जाईल. धावफलक तुम्हाला पार मिळेल. 19 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. या मॅचमध्ये इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला टीम वाडेकर संघाने, परंतु आज टॉस जिंकत असताना बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला टीम कासगाव संघानं. या मॅचमध्ये निर्णय चुकला की काय मॅडी सर? कारण जी सुरुवात हवी होती ती मिळाली नाहीये. एकमागे एक फलंदाज बाद होत गेलेत, परंतु समीर मैदानावरती खेळतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता. इथे देखील पंचाकडे अशा पद्धतीने पाहिलं आणि पंच सांगतायत लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र बाल केली. धावफलक आता पुढे सरकत असताना 20 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. एका बाजूला बॅटर तुम्हाला पाल मिळेल नितेश. चला तिसऱ्या पंचाची इथे मदत घेण्यात आली आहे. रिव्ह्यू कोणाचा असेल पंच? बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे, परंतु फक्त पंचांना ही मुभा असणार आहे कारण वाईटसाठी खेळाडूंना रिव्ह्यू नाही आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. रनआउट आणि बिमर साठी खेळाडूंना मुभा आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. यस, जो निर्णय पंचाने आता दिलाय तोच मान्य करावा लागेल, त्यामुळे व्हाईट बॉल. 20 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना गोलंदाज सज्ज होतो.
अतुल पुढे सरसावले होते, बिग हिट करण्याचा प्रयत्न एसच्या मागे सिद्धू पाटीलला तुम्ही पाहता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अखेर इथे फसला आणि डॉट बॉल ची समाप्ती होत असताना डॉट बॉल ची समाप्ती झाली. धावफलक तुम्हाला पार बॅल पूर्णपणे 20 आकड्यावरती थांबलंय. गुरुदास सज्ज होतं पण आता अतुल इथे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला बळवण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. डॉटबॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 3 संपट झाले. आपण वळतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे जोडले जातील महेश जिदुळे सर. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. आणि आता नुकताच आपण पाहतो आमच्या मंचावरती ज्यांचं आगमन झालंय ते बदलापूरचे आणखीन एक नामांकित उद्योजक सन्माननीय उमेशजी सिंग साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण करू. मी आदरणीय संजयजी पातकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान या ठिकाणी उमेशजी सिंग साहेबांच्या ठिकाणी करायचं आहे. मुख्य मंचावरती आपण पाहतो अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी या माचा आनंद घेते आहे. सन्माननीय तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय राजेंद्रदादा घोरपडे भारतीय जनता पार्टीचे गटनेते आहेत. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगर अध्यक्ष आहेत. ज्यांचं नेतृत्व दमदार, ज्यांचं कर्तृत्व दमदार, त्यांचं वक्तृत्व सुद्धा दमदार असतं ते आमचे राजेंद्रदादा घोरपडे या माचा आनंद घेत आहेत. बदलापूर शहराचे शहर अध्यक्ष पूर्वेचे संजयजी गणा भोईर साहेब या ठिकाणी माचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. सूरजजी मुठे, स्वामी शेठ दारवीन असतील, बाळारामजी पाटील या माचा आनंद घेतात. शरदजी धुळे असतील, कृष्णाजी धुमाळ, संजयजी पातकर, सर्वच मान्यवर मंडळी या माचा बनसोक्त आनंद घेतात. दिलीपदादा बैकर असतील, आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे उपाध्यक्ष आहेत. हे सुद्धा माचा आनंद घेतात. आमचे भाऊशेठ राऊत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत आणि चंद्रकांत नाना भोईर तंटामुक्त अध्यक्ष हे सुद्धा माचा आनंद घेतात. कासगाव संघ मैदानाच्या आतमध्ये थोडंसं अडचणीत सापडलाय असंच म्हणावं लागेल राहुल सर. या मॅचमध्ये खेळाचं पहिलं सत्र चालू आणि पहिल्या सत्रामध्ये संघाची धावत संख्या फलकावरती आपण पाहतो 21. या सन्मान आपण पाहतो ॲडव्होकेट दर्शनजी सुरोशे साहेबांच्या ठिकाणी आगमन होते. त्यांचे मनपूर्वक स्वागत. वेलकम या स्पर्धेच्या वतीनं आमदार चषक 2025 मध्ये आणि या सन्मान आमचे अत्यंत जवळचे मित्र अंडू शेठ यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने ऑन साईडला उडवलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलेत. बळतील धाबा 2 सेकंडचा कॉल आणि आता या 2 धावेने संघाचा धावफलक सुद्धा पुढे चाललाय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी ही स्पर्धा आपण पाहतो त्यांच्या मान्यतेने आणि दिलीपदादा बैकर खऱ्या अर्थाने अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, ज्यांच्या माध्यमातून ग्रामीण संघाने एक चांगला प्लॅटफॉर्म ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेला आहे असे आमचे सन्माननीय उपाध्यक्ष हे सुद्धा माचा आनंद घेत आहेत. ऑन साईडला वळवलाय. बॉल डीपमध्ये चाललाय. बड विकेटला मिळेल सिंगल धाव. सध्या तरी राहुलजी चव्हाण सर आपण पाहतो सिंगल डबलला प्राधान्य देण्यात आलं या मॅचमध्ये. 25 धावा आहेत. क्रिकेटची लाईफ लाईन ज्या पद्धतीने मुंबईची लाईफ लाईन, मुंबईची लोकल आणि यावेळेस आपण पाहतो एक्सप्लॉसिव वर्ड स्ट्रोक. बॉल चालला बॅक एंड एरिया होती. एक टप्पा घेत बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. टीम कासगाव संघाला आलेला महत्वपूर्ण चौकार. आणि या सन्माननीय लाडके आयोजक या स्पर्धेचे हरीश दादा धुळे यांच्यावरती नितांत प्रेम दाखवलं ते सन्माननीय राजेंद्रदादा घोरपडे यांनी. कारण पहिल्या दिवसामध्ये उद्घाटन सोहळ्या प्रसंगी सुद्धा दादा उपस्थित होते. चांगलं मार्मिक शब्दात त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा सुद्धा दिल्या संपूर्ण स्पर्धेला आणि या ठिकाणी आपण पाहतो आज सुद्धा त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. ऑन साईडला बॅटची आतली कडा हलकीशी स्क्वेअर लेगला बॉल चालला. सेकंडचा कॉल धोका या ठिकाणी होता आणि 2 धावा इथे मिळतील. टीम कासगाव संघ खेळते मैदानाच्या आतमध्ये. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये काय सांगाल राहुल सर? 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. जी धाबत संख्या व्हायला हवी होती खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये, जी इन्व्हेस्टमेंट व्हायला हवी होती ती इन्व्हेस्टमेंट सध्या तरी पाहायला मिळत नाही आहे. या मॅचमध्ये खरं तर मी पण बॅटिंग करत असताना एकामागे एक बॅटर आउट होत गेले आणि थोडीशी परिस्थिती नाजूक आहे टीम कासगाव संघाची. फक्त जर 40 ते 45 धावा बनल्या ना तर एक फायटिंग टोटल इथे देखील आपल्याला पार पडेल.
रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. समीर राऊतला तुम्ही पाहताय मैदानावरती, तो बॅटिंग करतोय. संकटपोषक कामगिरी त्या देखील या मॅचमध्ये करावी लागेल. ओव्हर नंबर 4चा खेळ संपन्न झाला आणि धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 31, 31 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. नक्कीच आपण पाहतो आमच्या मुख्य मंचावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलापूरचे युवा उद्योजक सचिन शेठ शर्मा सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. त्यांचा मनपूर्वक आपण स्वागत करू. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 4 षटकामध्ये धावा या धावफलकावरती तब्बल 31 धावा आहेत. क्रिकेट दर्शनजी सुरुशे यांसाठी इकडे आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत हंडू शेठ यांचे मनपूर्वक स्वागत आहे. मॅचच्या दिशेने आपण जाऊ. स्लॉगवरचं षटक आहे. या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील टीम कासगाव संघाला, कारण घरच्या मैदानावरती हा संघ खेळतोय. अभी नाही तो फिर कभी नाही. शेवटचं अंतिम षटक डेट ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजासाठी ठिकाणी जय जलेश्वर वाडेकर संघाच्या वतीनं वापरण्यात येईल. शेवटच्या अंतिम षटकामध्ये सर्वेश पाटील. हो, यावेळेस पहिलाच बॉल उडवलाय, परंतु मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक जज करतात. वेल जज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागेल. टीम मिताल 11 श्री गणेश कासगाव संघाला फलंदाज बाद. बदलापूर प्रीमियर लीग ही स्पर्धा याच क्रीडानगरीमध्ये झाली तेव्हा नितेश लहाणेचा खेळ अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आता थोडेसे नाराज आहेत. नाराजी त्यानं व्यक्त केली, कारण स्वतःच्या संघासाठी पुढे एकदा आमच्या मान्यवर मंडळीचा मनपूर्वक आणि विशेष आभार. राजेंद्र दादा घोरपडे, संजयजी भोईर, स्वामी शेठ दारवीन, सूरजजी मुठे, सर्व मान्यवरांचा विशेष आभार. स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ आपण दिला त्याबद्दल या स्पर्धेचे मुख्य आयोजक हरीशजी पंढरा धुळे साहेब यांच्या वतीनं आपला मनपूर्वक आणि विशेष आभार. चेंडू बाटचा संपर्क नाही आहे. कदाचित आपण पाहतो धावांसाठी अक्षरशः झगडावं लागतंय मैदानाच्या मध्ये टीम कासगाव संघाला. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स. पहिला सामना आपण पाहिला श्रीपती बाबा उमरोली वर्सेस जय हनुमान बंटी 11 ढवळेपाडा. हो, या दरम्यान फलंदाजाकडे होईल बाद. परतावा लागेल समीर राऊतला सुद्धा माघारी. आणखीन एक विकेटचं पतन. जे राणी यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थाने संतोजी कदम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेला विशेष सहकार्य जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली गाव, ग्रामस्थ मंडळ जोबेली गाव, ग्रामस्थ मंडळ कासगाव, ग्रामस्थ मंडळ दहिवली भोज, पोद्दार इव्हरग्रीन सापेगाव आणि बदलापूर शहर व ग्रामीण विभाग या सर्वांचाच मनपूर्वक विशेष आभार या ठिकाणी आम्ही मानतोय. आणि आता बॉल चालला स्विच हिटच्या माध्यमातून. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4 आणि त्या कासगाव टीमचे भाऊशेठ राऊत प्रचंड खुश आहेत. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 36 धावा धावफलकामध्ये जोडले गेल्यात. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु प्रॉपर बॅटवरती बॉल नव्हता, त्यामुळेच की का आता एक सिंगल इथे मात्र मिळेल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 37 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. धावफलकावरती धावा तुम्हाला दूर पाहायला मिळतील. षटकातील काही चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल 1 to go.
शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या बाजमध्ये. इथून धाबा किती येतील, जर एक मोठा फटका आला तर चांगली टोटल सेट होईल. इथे देखील पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता, पॉईंटला बॉलला ढकलण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर शेवट गोड केले सर्वेश पाटील. धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोर वरती 37 आणि 38 धावांचं टार्गेट आता चेस करायचे दुसऱ्या डावामध्ये टीम वाडेकर संघाला. काही खेळाडू किंवा कॅप्टन आपण जर आला असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधा. केवणी दिवा टीम कॅप्टन आपण जर आला असेल तर आपण आल्याची नोंद करा. संतोषजी शिंदे साहेबांचं आगमन झालंय, त्याचंही बडपूर्वक स्वागत. चला स्पीडअप करा, विनंती आहे. सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. बॅटर तुम्हाला पाहायला मिळतील सिद्धू पाटील आणि अतुल भोईर. ही जोडी तुम्हाला मैदानावरती जरूर पाहायला मिळेल. 38 धावांचं टार्गेट आहे या बॅचमध्ये. चला स्पीडअप करा कारण आपण टायमर आता ऑन करतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. 38 धावांचं लक्ष या बॅचमध्ये. टायमर आपण सेट करतोय. पहिला चेंडू खेळपट्टीवरती आदळेल त्यावेळेस आपण टायमर ऑन करू. 9 वाजून 10 मिनिटांनी 11 मिनिटांनी इथे मात्र सुरुवात होती. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं खेळलाय, जागेवर फटका इथे खेळलाय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. पहिल्याच बरोबर ती चौकार वसूल करतोय.
38 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आपण जरूर पाहिलं आणि आता त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना धमाकेदार सुरुवात मैदानावरती झाली आहे. संतोषजी शिंदे साहेब यांचं आगमन झालंय. समृद्धी एंटरप्राइजेसचे ते स्वतः मालक आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. बिट्टू आयरेकर साहेब यांचं आगमन झालंय, जांभूळगावचे उद्योजक, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करू. या दरम्यान चाळके बंधू यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार तिथे वसूल केला. दुसऱ्या बॉलवरती एक चिकी सिंगल एकवटी गेली. आडवा बाटा घेतलाय, बॉल चालला डीप मध्ये, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पोहोचेल, मिडॉनचा खेळाडूकडून चूक होते, राज होते, बॉलला दुम फेक करतील. दरम्यान एक चिकी सिंगल इथे देखील एकवटी जाती आहे आणि आता सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 38 धावांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये. आता त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना मी म्हणेन आज चांगली बॅटिंग करतोय मैदानावरती अतुल आणि त्याच्या साथीनं सिद्धू पाटील. राऊंड द विकेट, बॅटची कडा आहे त्यांच्या मागे, फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकला. दरम्यान बॉलला उत्तम फेक करेल, धाव इथे मिळणार नाहीये. करण लहाने गुरुदाजी बार्कवरती दाखल झाला. षटक क्रमांक 1चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. 38 धावा आहे तुम्हाला रोखायचे, त्याचं अनुषंगाने आता गोलंदाजी होतीये, परंतु दुसऱ्या बाजूला एक चौकार आल्यानंतर संयमी बॅटिंग मैदानावरती तुम्हाला पार मिळेल. संत बात इंद्राने अशी सुरुवात म्हणावी लागेल. स्टोबर्ट स्टडी हे समीकरण आता घेतलंय टीम वाडेकर संघाच्या माध्यमातून, कारण त्यांना देखील माहिती आहे चौकार षटकार बनवण्याचा पण हा सामना जिंकू शकत नाही होत, तर सिंगल डब्बाला देखील प्राधान्य द्यायला हवं. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बाल केली, धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 7 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 38 धावांचं टार्गेट होतं, अजून 31 धावा इथून चेस करायचे आहेत. बॅटिंग करत असताना टीम वाडेकर या संघाला यावेळेला देखील प्रचंड वेग, भन्नाट वेग तुम्हाला जरूर पार मिळेल. तेच थरार गोलंदाजी पार मिळते. ठप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगानं बॉल मात्र निघून चाललाय. यष्टीरक्षक समीर राऊतच्या हातामध्ये. डाटबॉलची समाप्ती होत असताना धावफलक तुम्हाला पार मिळेल. पूर्णपणे आता स्थिरावलाय. 8 आकड्यावरती टीमची टोटल 7 आकड्यावरती पूर्णपणे टीमची टोटल थांबली आहे. 38 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना समर्थ एंटरप्राइजेस वाडेकर. बॅटची कडा होती, यावेळेस मात्र सुपला शॉट तुम्हाला पार मिळेल. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. केलाय धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता या 4 धाब्याच्या साथीनं पुढे सरकत असताना 1/11 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ज्यावेळेस पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत होता कासगाव, त्यावेळेस 9 धावा होत्या. पहिल्या ओव्हरच्या अंती पडतो आता चांगली बॅटिंग येते मात्र पार मिळेल, कारण 38 धावाचं लक्ष होतं या बॅचमध्ये. त्याच अनुषंगानं बॅटिंग तुम्हाला जरूर पार मिळेल. अतुल भोईर, सिद्धू पाटील ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट टीम वाडेकर संघासाठी सिद्धू पाटील यांनी नेहमीच केला आणि आज देखील अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती आपण पाहतो बॅटिंग तुम्हाला टॉप गिअरवरती पार मिळेल. धावफलक 11 आकड्यावरती आता तुम्हाला जरूर पार मिळतो. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पार मिळेल. राज लहाने गोलंदाजी मार्गवरती दाखल होतात. कासगावकरांचं हे मैदान, त्याचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं. ही स्पर्धा या मैदानावरती आपण जरूर पाहतोय. कासगावचं हे मैदान आपल्याला पार मिळेल. गुरुदत्त राज समोर बॅटर सिद्धू पाटील. यावेळेला देखील पहिला बॉल वेग भरपूर होता, परंतु गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. पॉईंटला पाहिलं होतं, क्षेत्र मोकळे, त्या दिशेला गॅप मध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न फसला. अखेर डॉटबॉलची समाप्ती होत असताना 38 धावाचं टार्गेट आहे. टार्गेट थोडंसं छोटं आहे, परंतु कासगाव नाव मोठं आहे, त्यामुळे या मॅचमध्ये आता जरूर तुम्हाला संघर्ष पार मिळेल. संतोषजी शिंदे यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करू. मी विनंती करेल बिट्टू आयरेकर साहेब आणि त्यांच्या साथीनं संतोषजी शिंदे साहेबांचं आगमन झाले, त्याचे मनपूर्वक स्वागत, त्यांचे सन्मान आपण या मंचावरती जरूर करू. वेलकम. याच दरम्यान अनंत धुळे उर्फ पिंट्या धुळे यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. याच दरम्यान देवेंद्र डबरे साहेबांचं देखील आगमन झाले, त्यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून.
जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल डॉट आला, पुढच्या बॉलवरती चौकार वसूल करतोय सिद्धू पाटील. सलग 2 बॉल डॉट आले होते आणि आता तिसऱ्या बॉलवरती चौकार आला. धावफलक 15. एकड्यावरती तुम्हाला दूर पार मिळेल. सन्मान आपण मंचावरती करतोय. संतोषजी शिंदे साहेबांचा योजित मान सन्मान होत असताना हरीजी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर करतोय. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार. तदनंतर मी विनंती करेल बिट्टू आयरेकर साहेब, आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करा. बिट्टू आयरेकर यांचा सन्मान आपण या मंचावरती करू. इथे फटका चांगला, धाबा देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धू पाटीलचा बार षटकार. करतायत सिद्धू पाटील, त्यांच्या बॅटमधून षटकार आला. यामध्ये खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटचा खेळाडू, जजमेंट खराब. बॉल निघून चालय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळते 4. आपण या मुख्य व्यासपीठावरती करू. खरं तर ॲडव्होकेट साहेब दर्शनजी सुरुशे यांचाही सन्मान आपण या मंचावरती करतोय. मी विनंती करेल दर्शनजी या पण आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. आणि त्यांच्या साथीनं अंडू शेठ यांना विनंती आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करा. हरीजी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावरती होत असताना ॲडव्होकेट दर्शनजी सुरुशे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपलं बडपूर्वक स्वागत. टीम केवणी दिवा या संघाचे काही खेळाडू जर आपण आला असाल तर आपण आल्याची नोंद करा. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती 2 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 25 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. अजूनही या मॅचमध्ये 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. जिंकण्याकरता 13 धावाची गरज. अंडू शेठ यांचा सन्मान होतो या मुख्य व्यासपीठावरती. गोरदाज षटक क्रमांक 3 करण. करण लहाने राऊंड द विकेट. तदनंतर प्रवीणजी चाळके साहेबांना विनंती करेल आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. संतोषजी कदम साहेबांचा देखील आपण सन्मान करू या मुख्य व्यासपीठावरती. प्रवीणजी चाळके, संतोषजी कदम, भूषणजी राणे यांना विनंती आहे आपण या आपल्याही सन्मानाचा स्वीकार आपण करावा. बाबू आडे यांचं आगमन झाले, भरपूर स्वागत. इथे देखील टप्पा पडला, तदनंतर अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. प्रवीणजी चाळके यांना विनंती आहे आपण या. संदेशजी चाळके यांचाही सन्मान या मंचावरती होईल. बालकृष्ण मुंडे यांचे शुभ हस्ते हा सन्मान या मंचावरती होत असताना इथे फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. कृषी उत्पन्न बाजार समिती मुंडे यांच्या शुभ हस्ते सन्मान होत असताना अजून एक ऑन साइडला खेचलाय. हा देखील फटका चांगला आहे. बॉल जाईल मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका षटकार. आणि आता या षटकाराने हा सामना जिंकलाय टीम वाडेकर संघाने. अभिनंदन टीम गोवे आणि टीम केवणी दिवे. विनंती आहे आपण टॉससाठी लवकर या. टीम गोवे आणि त्यांच्या विरोधात केवणी दिवे.